आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची राजकीय बातमी ती म्हणजे विधानसभा सभागृहामध्ये खेळत असताना अर्थातच व्हिडिओ गेम खेळत असताना व्हायरल झाल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवरती प्रचंड टीका होतीये, नाराजी आहे। त्यातच कोकाटेंनी केलेल्या विधानानंतर सुद्धा ही टीका आणखीनच वाढत चालली आहे। यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी त्यांचा राजीनामा घेतला जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। दुपारी 12 वाजता होणाऱ्या बैठकीपर्यंत हा निर्णय घेतला जातो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती घेऊयात, सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, अखेर आज निर्णय होणार का? दोघांच्या भेटी संदर्भात काय अधिक माहिती? आज सकाळी माणिकराव कोकाटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असं समजतं आणि सगळ्यात म्हणजे सोमवारी माणिकराव कोकाटेंनी अजित पवारांचा वेळ मागितला होता, पण अजित पवारांनी व्यक्तिगत कारणामुळे भेट घेता येणार नाही, त्यांची व्यक्तिगत कामं असल्याचं सांगितलं होतं। अर्थात आज दिवसभरामध्ये सकाळी 11:30 वाजता अजित पवारांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसची प्री कॅबिनेट बैठक होत आहे आणि त्यानंतर 12 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे मंत्री हे कॅबिनेट बैठकीला जातील। तर पूर्वीच माणिकराव कोकाटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतील असं सांगितलेलं आहे आणि अजित पवार यांच्याकडे ते राजीनामा सादर करतायत का, की त्यांच्याकडे कृषी खात्याच्या ऐवजी अन्य कारभार दिला जातोय का, राज्य मंत्रिमंडळामध्ये आजच्या या सगळ्या पूर्ण गेले 2 आठवडे जे प्रकरण गाजतंय त्याच्या संदर्भातले काही पडसाद उमटतायत का, ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे। तुर्तास जरी माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई जवळपास निश्चित आहे असं म्हणलं जातं, तर ही कारवाई कशा स्वरूपाची असेल याविषयी मात्र तर्कवितर्क आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच वेगवेगळे मतप्रवाह आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे थेट माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळातनं बाहेर काढण्याचं धाडस दाखवतील का, की त्यांना अन्य खाते देण्याचा प्रयत्न करून त्यांना बचावात्मक भूमिका घेत आहेत, हे देखील पाहणं गरजेचं राहील। आज दिवसभरामध्ये सगळ्या घडामोडी घडताना दिसतील। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।